शेतकऱ्यांना आकारी पडीक जमिनी परत मिळणारा कायदा दुरुस्ती विधेयक सादर, 1093 प्रकरण निकालात निघणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले आणि भाजप आमदार सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. सतीश भोसलेला सुरेश धस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये नमूद. शिरूरमधील ढाकणे कुटुंबीय मारहाण प्रकरण, सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल. ढाकणे कुटुंब दहशतवादी असल्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची मागणी. सतीश भोसलेला अटक करा आणि आमदार सुरेश धस यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांची शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गर्दी. शिरूर येथील सतीश भोसलेनं ढाकणे पितापुत्रांना केली मारहाण. इंदापूरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी यासाठी आंदोलन. मुख्य बाजारपेठेतून कॅन्डल मार्च काढत आंदोलन. संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर. आरोपी मारहाण करताना हसत आहेत हे अत्यंत दुर्दैवी. वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणं शक्य नाही. वैभवी देशमुख यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त केली भीती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोलापूरच्या करमाळ्यामध्ये कडकडीत बंद. आमदार धनंजय मुंडेंना हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची सकल मराठा समाजाची मागणी. लातूराच्या अनंतपाळमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कडकडीत बंद. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, गावकऱ्यांची मागणी. आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी आक्रमक. राज्यपालांबाबत अपमानास्पद शब्द वापरल्यानं सत्ताधारी आंदोलन करणार. आज सकाळी सत्ताधाऱ्यांचं परब यांच्या विरोधात आंदोलन. इंदापुरात कॅन्डल मार्चचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मुख्य बाजारपेठेतून नागरिकांनी काढला कॅन्डल मार्च. मुंब्र्यामध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची कारवाई. एसपीडीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष MK फैजी यांना 3 दिवसांपूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी केली अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 11 SBDP केंद्रावर ईडीचे एकाच वेळी हे छापे. जळगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षाच्या बालकाचा मृत्यू. बिबट्याच्या वावराना परिसरात भीतीचं वातावरण. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची गावकऱ्यांची मागणी. समाज कल्याण विभागाच्या परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशीर झाल्यानं 5 उमेदवारांना परीक्षा नाकारली. विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार. 12वीच्या परीक्षा केंद्रावर होमगार्ड दारू पिऊन ड्युटीवर आल्याचा आरोप. अकोल्याच्या पातुरातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयातील प्रकार. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील रेती चोरांनी महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाईत आणला अडथळा. हडसणी शिवारातील रेती चोरांवर कारवाई करण्यास गेलेल्या महसूल खात्याच्या पथकाची रेती चोरांनी अडवली वाट. व्हिडिओ व्हायरल. सांगलीमध्ये घरपट्टी कराबाबत चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक, व्यापारी आणि महापालिका आयुक्तांमध्ये बैठक. घरपट्टीवरून माजी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानं आयुक्तांचा बैठकीतून काढता पाय. कोल्हापूरमध्ये फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सकाळपासून आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू. चंद्रपूर कर्नाटक पॉवर कंपनीचं कोळसा उत्खनन वन विभागाकडून करण्यात आलं बंद. प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करण्याच्या KPCL कंपनीला वन विभागाचा दणका. नाशिकच्या तापमानामध्ये वाढ. उन्हाची तीव्रता वाढल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. वर्ध्यामध्ये काँग्रेसनं दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची निवेदनात मागणी. घरकुलासाठी वाळू मिळत नसल्यानं बांधकामं रखडली. सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. खुल्लर समितीचा अहवाल जाहीर करा यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक, महसूल कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन.
डीबीटीचे पैसे न मिळाल्यानं आदिवासी विद्यार्थी संतप्त, विद्यार्थ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेणार. भोकरदन तालुक्यातील अनवा गावात एकाला लोखंडी रॉड गरम करून चटके दिल्याप्रकरणी वंचितांचा मोर्चा. आरोपी नवनाथ दौंडला तात्काळ अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्याची वंचितांची मागणी. 11 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या वकिलाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पॅन्थर हल्लाबोल ब्रिगेडनं केली निदर्शनं. सरकारी वकील बदलण्यात यावा, अत्याचाराचा खटला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी केली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेला 353चा सुरक्षा कवच पुन्हा लागू करावं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. गोंदियात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. जुन्या पेन्शनच्या मागणीसह विविध 17 मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. पुजारी मंडळाच्या विनंतीवरून संभाजीराजे छत्रपतींनी केली तुळजाभवानी मंदिराची पाहणी. चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाचं काम होत असल्याचा संभाजीराजे छत्रपतींचा आरोप. बनावट आधार कार्डचा वापर करून सोलापुरात राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी केलं अटक. MIDC परिसरातील गारमेंट कारखान्यात हे राहत होते. अकोल्यामध्ये रंगली फुलांची होळी. राजस्थानी महिला मंडळाकडून फुलांच्या होळीचं आयोजन. 31,000 कोटींचं थकीत कर्जामुळे बँका अडचणीत. येत्या खरीप हंगामात बँकांकडून कर्ज मिळणार की नाही, राज्यातील शेतकऱ्यांना पडला प्रश्न. शासनाने धोरणात्मक निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारी जाण्याची वेळ. गडचिरोलीमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला 5 दिवसांची पोलीस कोठडी. रवींद्र गव्हारे असं मुख्याध्यापकाचं नाव. अॅट्रॉसिटीच्या कलमाखाली गुन्हा दाखल. टँकर चालवताना टँकर चालक मोबाईलमध्ये व्यस्त. विरारच्या नाना नानी पार्क जवळील व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून चालकावर कारवाईची मागणी. जळगावातील धरणगाव जवळ डंपरनं दुचाकी स्वाराला चिरडलं. अपघातामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू. दत्तात्रय पाटील असं वृद्ध व्यक्तीचं नाव. पिंपरीमध्ये रात्री 12 वाजता वाढदिवसाचं सेलिब्रेशनचं चित्रीकरण ड्रोनद्वारे. पिंपरीतील पोलिसांचा प्रताप. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी केलं जंगी सेलिब्रेशन. रायगडमधील रोहा तालुक्यात वणव्याचा तांडव. वणव्यात इंदरदेव धनगरवाड्यातील छोट्या मोठ्या झोपड्यांसह 48 घरं जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू. चंद्रपूरच्या अजयपूरमध्ये लाचलुचपत विभागाची धाड. एसीबीच्या धाडीत ग्रामसेवक आणि सरपंच ताब्यात. बीडमध्ये बनावट फेरफार रद्द करण्यासाठी तहसीलदारांच्या दालनामध्ये महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न. घटस्फोटित महिलेच्या माहेरकडून मिळालेली जमीन पतीच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावे दिल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न. भंडाऱ्यामध्ये वाळूच्या भरधाव टिप्परनं तिघांना चिरडलं. 8 वर्षीय लेकीचा मृत्यू तर वडिलांसह अन्य एक चिमुकला गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भावकीतल्या तरुणाकडून महिलेवर वार. उपचारादरम्यान महिलेला घालावे लागले 280 टाके. शरीर सुखाला नकार दिल्यानं महिलेवर हल्ला. आरोपी अभिषेक नवपुतेला पोलिसांकडून अटक. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील 2 विद्यार्थिनींची शिक्षकांवर विनयभंगाची पोलीस ठाण्यात तक्रार. 10वीच्या पेपर सोडवून घरी जाताना शिक्षकानं कारमध्ये या 2 मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप. फरार शिक्षिकेचा शोध सुरू. 3री-4थीच्या विद्यार्थिनींची अश्लील चाळे. कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील धक्कादायक घटना. भंडाऱ्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपी वकिलाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. पुण्याच्या दौंड तालुक्यातील निळकंठेश्वर मंदिर परिसरात एका कुटुंबावर मध्यरात्री दगडकाठ्यांनी हल्ला. कुटुंबातील एकाचा मृत्यू. तिघांची प्रकृती गंभीर. पोलिसांकडून 2 संशयित नातेवाईक ताब्यात.
तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न. पुण्यातील उरळी कांचन पोलीस ठाण्यातील घटना. मारहाणीची तक्रार करून 24 तास उलटून देखील संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यानं उचललं पाऊल. एसटी चालकास कुऱ्हाडीची धाक दाखवत धमकी दिल्याचं प्रकरण. आरोपी चालक पोलिसाच्या ताब्यात. साताऱ्याच्या पुणे बंगलोर महामार्गावरील घटना. पुण्यामध्ये लष्करात भरती करण्याच्या बहाण्यानं तरुणाची फसवणूक. लाखो रुपये घेऊन लष्करात भरती करण्याचं तरुणाला आमिष. पोलिसांनी केलेल्या कारवाईत बोगस कर्मचाऱ्याला बेड्या. घरकुलांचा लाभ घेऊन बांधकाम न करता शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर धुळे महापालिका करणार गुन्हा दाखल. धुळ्यात 13 लाभार्थ्यांनी प्रत्येक 2.5 लाख प्रमाणे 3,25,00,000ची रक्कम हडप केल्याचा प्रकार समोर. जळगावच्या शिरसोलीमध्ये रासनोनी महाविद्यालयाच्या परिसरात मधमाशांचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर हल्ला. घटनेमध्ये 7 ते 8 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील गुरांच्या गोठ्याला आग. 4 गुरांचा मृत्यू. वणव्यामध्ये लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला 147 किलो गांजा. अंमली पदार्थांविरोधात अहिल्यादेवी चौकात पोलिसांची मोठी कारवाई. 3घांना अटक. बार्शी तालुक्यातील वैराग इथं असलेल्या संतनाथ सहकारी कारखान्यात भीषण आग. आगीमुळे कारखाना परिसरात पसरले धुराचे लोट. कारखाना बंद असल्यानं जीवितहानी टळली. नाशिकच्या पंचवटी परिसरात बांधकाम साहित्याच्या शेडला आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. विदर्भामध्ये वाढल्या उन्हाच्या झळा. बहुतांश जिल्ह्यात पारा 35 अंशांच्या वर. वाशिमचं कमाल तापमान 37 अंशांवर तर चंद्रपुरात तापमानाचा पारा 36 अंशांवर. सिंधुदुर्गमध्ये उष्णतेचा कहर. सलग 4 दिवस 39 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद. आंबा काजू मोहराला मोठा फटका. उत्पादकांची चिंता वाढली. उन्हाच्या झळा वाढल्यानं आणि रमजान असल्यामुळे कलिंगड, खरबूज इत्यादी फळांच्या मागणीत वाढ. नवी मुंबईतील एपीएमसीत 40 ते 50 गाड्या कलिंगड खरबुजाची आवक. कलिंगडाचा दर 12 ते 15 रुपये प्रति किलो तर खरबुजाचा दर 20 ते 30 रुपये प्रति किलो. वर्ध्याच्या आर्वी वन परिक्षेत्रात येणाऱ्या फेरफारवाडा परिसरातील शेत शिवारामध्ये झाडावर चढलेल्या अस्वलाची सुरक्षित सुटका. आर्वी वन विभाग आणि पीपल फॉर द एनिमल्स यांनी सुटका करताच अस्वलांना ठोकली जंगलात धूम. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.